भाग 2 पाठ 8 शब्दांचे घर। कवी कल्याण इनामदार। आभाळाचे पंख, अक्षरगाणी, धमाल गाणी इत्यादी बालसाहित्य प्रसिद्ध। शब्द ही माणसाला मिळालेली अनमोल देणगी आहे। सुंदर शब्दांनी आपले जगणे समृद्ध होते। भाषेद्वारे आपण आपले विचार सुखदुःख व्यक्त करतो। या कवितेतून कवीने आपल्या भोवतीचे शब्दांचे वावरणे कसे असते, म्हणजे शब्दांचा वावर कुठे व कसा असतो याचे चित्रण केले आहे। सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर। घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेळ, एकोप्याने खेळायाचे सगळे अक्षर खेळ। विराम चिन्हांचीही होती सोबत वरचेवर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर। एखाद्याची धुसफूस सुद्धा हवी हवीशी छान, प्रत्येकाला अर्थ वेगळा सुख दुःखाचे भान। मधले अंतर कुरवाळाया रेघांचे छप्पर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर। कानोकानी कुजबुजताना अंकुर मन कोवळा, वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा। अवती भवती झिरपत राही गाणे काळीज भर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर। आता एक एक कडवं आणि त्याचा अर्थ पाहूया। सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर। हळवे म्हणजे अतिशय हळूवार किंवा नाजूक, स्वर म्हणजे सूर। कवी असं म्हणतोय की हे जे घर आहे हे सुंदर सुंदर शब्दांनी बनलेलं आहे आणि त्यामुळे हे घर अतिशय सुंदर झालेलं आहे। मग या घरात राहतंय कोण? तर या घरात काही कोमल अतिशय नाजूक स्वर राहत आहेत। घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेळ, एकोप्याने खेळायाचे सगळे अक्षर खेळ। विराम चिन्हांचीही होती सोबत वरचेवर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर। मेळ म्हणजे काय? मिश्रण, सगळे एकत्र मिळून राहणे। आणि एकोपा म्हणजे एकजूट। आता या शब्दांच्या घरामध्ये कोण कोण राहत होतं याचं वर्णन कवीनी कसं केलंय बघा। या शब्दांच्या घरात काना, मात्रा, वेलांटी सगळे एकत्र छानपणे राहत होते आणि सगळे जण मिळून एकजुटीने अक्षरांचा सुंदर खेळ खेळत होते। याचा अर्थ काय आहे? तर काना, मात्रा, वेलांटी या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे जेव्हा आपण देतो तेव्हा त्यापासून अक्षर तयार होतं। म्हणून कवीनी असं म्हटलेलं आहे की हे सगळे जण जेव्हा एकत्र येतात तेव्हा अक्षर तयार होतं, म्हणजेच हे सगळे जण एकत्र मिळून एकजुटीने अक्षरांचा खेळ खेळतात। मग या अक्षरांसोबत कोण असतं? तर त्यांच्या सोबत नेहमी विरामचिन्ह पण असतात। म्हणून कवीला असं वाटतंय की या अक्षरांसोबत नेहमी विरामचिन्हे पण खेळ खेळतात आणि असं हे सुंदर सुंदर शब्दांचं सुंदर सुंदर घर आहे। एखाद्याची धुसफूस सुद्धा हवी हवीशी छान, प्रत्येकाला अर्थ वेगळा सुख दुःखाचे भान। मधले अंतर कुरवाळाया रेघांचे छप्पर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर। आता धुसफूस म्हणजे काय? धुसफूस म्हणजे चिडचिड किंवा जळफळाट होणे। आणि भान म्हणजे जाणीव असणे किंवा ध्यान असणे। अंतर म्हणजे मधली जागा किंवा लांबी। छप्पर म्हणजे तुम्हाला माहितीये, घरावरती जे आपण आच्छादन टाकलेलं असतं त्याला आपण छप्पर किंवा छत असं म्हणतो। आता या कडव्याचा अर्थ बघूया।
की हे शब्दांचं घर जरी अतिशय सुंदर असलं तरी या घरामध्ये सगळ्याच गोष्टी काही चांगल्या किंवा सुंदर नाहीयेत. या शब्दांच्या घरामध्ये एखाद्या शब्दाची चिडचिड सुद्धा ही छान असते किंवा ती हवी हवीशी वाटते. प्रत्येक शब्दाचा अर्थ हा वेगळा असतो, तरी देखील त्या शब्दांना एकमेकांना किंवा एकमेकांच्या सुखदुःखाची जाणीव असते. त्या शब्दांमध्ये जर काही बिनसलं किंवा दुरावा निर्माण झाला, त्यांनी जो अंतर हा शब्द वापरलेला आहे त्यासाठी हा शब्द आहे, तर त्या शब्दांमध्ये जर काही बिनसलं किंवा दुरावा निर्माण झाला तर त्यांना एकत्र ठेवण्यासाठी त्यांच्यावर रेषांचं छप्पर पांघरलेलं असतं. किती सुंदर उपमा कवीने दिलेली आहे बघा. म्हणजे शब्द एकत्र बांधून ठेवण्यासाठी आपण त्या शब्दांवरती काय देतो? रेघ देतो. म्हणून कवी असं म्हणतो की त्या शब्दांमध्ये जर काही बिनसलं तर त्यांना एकत्र आणण्यासाठी, त्यांना बांधून ठेवण्यासाठी त्यांच्यावर रेषांचं छप्पर घातलेलं असतं. असं हे सुंदर शब्दांचं सुंदर घर आहे. कानोकानी कुजबुजताना अंकुर मन कोवळा, वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा. अवती भवती झिरपत राही गाणे काळीज भर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. कानोकानी म्हणजे काय? तर प्रत्येक कानाशी. लळा म्हणजे जिव्हाळा, प्रेम. झिरपणे याचा अर्थ आहे पाझरणे. आणि काळीज भर याचा अर्थ मन भरून किंवा हृदय भरून. कवी असं म्हणतायत की हे जे शब्द आहेत ते काय करतात? तर एकमेकांच्या कानात ते मनात उमललेले कोवळे भाव कुजबूज करून सांगतात. ते आपल्या भावना मनात ठेवत नाहीत, तर ते मोकळ्या करतात किंवा भावनांना वाट करून देतात. अशी भावनांची वाट मोकळी करताना कवितेचा लळा लागतो, म्हणजेच एक प्रेमळ कविता तयार होते. सभोवताली मनात हे गाणे भरून राहते आणि ते पाझरू लागते. असे हे सुंदर शब्दांचे सुंदर घर आहे. स्वाध्याय कोणते लिहा. शब्दांच्या घरात राहणारे स्वर, काना, मात्रा, वेलांटी व विरामचिन्हे, घरात एकोप्याने खेळणारे सर्व अक्षरे, अवतीभोवती झिरपणारे गाणे. कवितेच्या ओळी पूर्ण करा. घरात होता काना, मात्रा, वेलांटीचा मेळ, एकोप्याने खेळायचे सगळे अक्षर खेळ. एखाद्याची धुसफूस सुद्धा हवी हवीशी छान, प्रत्येकाचा अर्थ वेगळा, सुख दुःखाचे भान. कानोकानी कुजबुजताना अंकुर मन कोवळा, वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा. खालील शब्दांपासून अर्थपूर्ण शब्द बनवा. लांटी वे, वेलांटी. सफू धुस, धुसफूस. र कु अंग, अंकुर. कानी नोका, कानोकानी. खालील शब्दांना कवितेत आलेली विशेषणे लिहा. सुंदर घर, हळवे स्वर, मन कोवळा अंकुर, मोकळी वाट. खालील शब्द साखळी पूर्ण करा. सुनीता, तारा. राघवेंद्र, द्रव. वजन, नमन. नट, टरबूज. जहाज, जग. गणपती, तीर, रवा. चौकटी पूर्ण करा. सण, साठ. सिमला, सीता. सुरण, सूप. सेवा. सैर भैर, सोने. सौमित्र, संगत. म्हणजे ही स ची बाराखडी आहे. त्या बाराखडीतल्या पहिल्या अक्षरावरून आपण शब्द तयार केलेले आहेत. म्हणजे स, सा, सी, सी, सु, सू, से, सई, सो, सौ आणि सम याच्यावरनं आपण शब्द तयार केलेले आहेत.
खालील चौकोनांमध्ये शब्दयोगी अव्यये लपलेली आहेत, ती शोधा आणि लिहा. वर, नंतर, मागे, साठी, खाली, सह, प्रमाणी, सकट, पुढे, नजीक.